राज्यभरातून लाखोच्या संख्येने भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की राज्याच्या विविध भागातून जवळपास 15 ते 20 लाख भाविक खरं तर आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास 30 ते 40 तासाचा कालावधी देखील लागत असल्याचं भाविकांनी सांगितलेलं आहे। आज या वारीचे जर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक वारी झाली असल्याचं देखील आपल्याला प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। यावर्षी चांगला पाऊस झाला आहे, पेरण्या चांगल्या झालेल्या आहेत। त्याचबरोबर दुबार पेरणीचं संकट देखील टळलेलं असल्यामुळे अनेक भाविक खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर महिलांकरता एसटी बसमध्ये सवलत आहे, ज्येष्ठ नागरिकांना सवलत राज्य सरकारने दिलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यंदाची वारी खरं तर भरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खरं तर गेल्या 8 दिवसापासून खरं तर सर्व प्रशासन वारीसाठी कामाला लावलं होतं। चोख अशा सगळी व्यवस्था करता त्यांनी यावर्षी पंढरपूरमध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेचं वाळवंट असेल, 65 एकरचा परिसर असेल, त्याचबरोबर दर्शन रांग, पत्राचे डॅश सगळीकडे भाविकांना व्यवस्थित आणि सुलभ आणि त्वरित दर्शन होईल अशी व्यवस्था खरं तर यावेळेस प्रशासनाने केलेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिर प्रशासनाने देखील जवळपास 1 मिनिटाला 35 ते 40 भाविक दर्शन करतील अशी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर पत्राशेडच्या दर्शन रांगेमध्ये देखील मंदिर प्रशासनाच्या वतीनं भाविकांना खरं तर जेवणाची असेल, नाश्त्याची असेल, चहा पाणी सगळी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासन केली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण बघितलं तर सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केल्यानंतर खरं तर ही दर्शनाची रांग खरं तर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आज परत विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये देखील आपण जर आता बघू शकतो की अगदी प्रत्येक भाविकाला व्यवस्थित आणि सुलभ दर्शन मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही आता असेच काही भाविक आता आपल्याबरोबर किती वेळ लागला दर्शनाला? आम्हाला लागले 12 तास। हो, तुम्ही किती वाजता लागला? 2 वाजेपासून। कालच्या 2 वाजेपासून। हो हो, 24 तास लागले असतील ना। मंदिर सगळं नवीन झाले, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं, छान वाटतं, हा छान वाटतं। पूर्ण व्यवस्थित होती लगी। हो, संडास बाथरूम पूर्ण व्यवस्थित, इडून तिडून व्यवस्थित होतं। हो हो हो, आता भगवान जवळ आले, एकदम छान वाटतं। हारिक झालं, एकदम एकदम हारिक झाला। आता भेट जवळ राहिली, आनंद झाला जीवन। हा, खूप आनंद झालाय जीवाला। शिनोटा जाणवतोय का आता एवढ्या वेळाचा शिनोटा? हा? नाही नाही, आनंद वाटतं जीवाला। आपण बघितलं असेल की ह्या खरं तर बोलक्या प्रतिक्रिया होत्या महिलांच्या। खरं तर त्यांना जवळपास 25-26 तास दर्शनाच्या रांगेत लागून ते विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता आले, मात्र कुठलाही त्यांना शिनोटा जाणवलेला नाहीये। एकंदरीत विठ्ठलाचं खरं तर मंदिर जवळ आले, विठ्ठलाची मूर्ती जवळ आली, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अतिशय गगनात मावत नाही असा झाला होता। आपण बघू शकतो की हे ते सगळे भाविक आहेत। एकंदरीतच आज जर वातावरण बघितलं तर सर्व भक्तिमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रदक्षिणा मार्ग असेल, त्याचबरोबर मंदिर परिसर असेल किंवा चंद्रभागेचं वाळवंट असेल, सगळीकडे हरिनामाचा जयघोष आपल्याला कानी ऐकू आलेला पाहायला मिळत आहे। निखिला, आपण पाहतोय एकच हरिनामाचा जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि 12 तास असो, 24 तास असो, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी वाट पाहण्यास विठ्ठल भक्त हा कमी पडत नाहीये, वाट पाहतोय आणि विठ्ठलाचं दर्शन घेतोय। रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या विठ्ठल मंदिरातली ही दृश्य आणि दुसरीकडे दृश्य आहे ती चंद्रभागा तीरावरची।